राष्ट्रवादीचे अहिल्यानगरचे माजी जिल्हाध्यक्ष व शरद पवार यांचे विश्वासू समजले जाणारे राजेंद्र फाळके यांनी काही दिवसांपूर्वी पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय। आता त्यानंतर लगेचच दिवाळी फराळाचं निमित्त साधत भाजपचे विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी फाळके यांच्या निवासस्थानी जात भेट घेतली आहे। या भेटीदरम्यान त्यांची चर्चा देखील झाल्याचं समजतंय। विशेष म्हणजे या भेटीत भाजपचे काही स्थानिक पदाधिकारी देखील उपस्थित होते, त्यामुळे आता राजकीय पातळीवरती या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले। जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता या भेटीचा परिणाम भविष्यातील राजकीय समीकरणांवरती देखील पडू शकतो, अशी राजकीय चर्चा वर्तुळात सुरू आहे। येणाऱ्या काळातील निवडणुकांपूर्वी कोणती नवीन समीकरणे जुळून येऊ शकतात याचा आपण आढावा घेऊयात। राजेंद्र फाळके हे सुरुवातीपासूनच ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे खंदे समर्थक राहिलेत। पक्षाच्या स्थापनेपासूनच ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहेत। पूर्वी जिल्हा परिषदेचे ते उपाध्यक्ष देखील होते। तालुका पंचायत समिती, जिल्हा परिषद, स्थानिक सहकारी संस्था आणि तत्कालीन सहकारी साखर कारखान्यांच्या पदावर आणि राजकारणातही त्यांचा सक्रिय सहभाग होता। फाळकेंनी 1984 पासून शरद पवार यांची साथ दिली। जेव्हा राष्ट्रवादीमध्ये फूट पडली, अजित पवार हे बाहेर पडले, मात्र फाळके यांनी शरद पवार यांचे नेतृत्व स्वीकारत एकनिष्ठ राहणेच पसंत केले। गेली अनेक वर्ष त्यांनी पक्षामध्ये विविध जबाबदाऱ्या देखील पार पाडल्यात। तसंच नगर जिल्ह्यात लोकसभेच्या वेळी त्यांची भूमिका देखील महत्त्वाची होती। यावेळी पक्षासाठी कामामध्ये झोकून देत त्यांनी दक्षिणेची जागा देखील निवडून आणण्यामध्ये त्यांचा मोठा सहभाग राहिला। येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पार पडणार आहेत। दरम्यान शरद पवार यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे फाळके यांनी 15 ऑक्टोबरला कौटुंबिक कारणास्तव जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे। आपल्या राजीनामा पत्रात त्यांनी कौटुंबिक कारण असल्याचे म्हटले आहे। मात्र असे असले तरी रोहित पवार यांच्याशी असलेले वैयक्तिक संबंधाची वादाची झालर असल्याची देखील चर्चा आहे। राजीनाम्यानंतर फाळके यांनी कोणताही खुलासा केला नाही, किंबहुना त्यांनी मौन बाळगले आहे। दरम्यान राजीनाम्यानंतर फाळके यांची पुढील राजकीय दिशा काय असणार आहे याची उत्सुकता सर्वांनाच आहे। असे असतानाच विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी फाळके यांच्या निवासस्थानी भेट दिली। विशेष म्हणजे एकेकाळी 2 विधानसभा निवडणुकीमध्ये एकमेकांसमोर तगडे आव्हान निर्माण करणारे प्राध्यापक राम शिंदे यांनी अचानक राजेंद्र फाळके यांच्या कर्जतच्या निवासस्थानी दिवाळी फराळानिमित्त सदिच्छा भेट दिली। यामुळे फाळके हे भाजपात प्रवेश करणार की काय, आता अशी चर्चाच रंगू लागली आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये रोहित पवार यांच्याकडून राम शिंदे यांचा पराभव झाला, मात्र या पराभवाचा बदला घेण्याची एकही संधी शिंदे यांनी सोडली नाही। रोहित पवार यांच्या नेतृत्वात असलेली कर्जत नगर पंचायतीवरती शिंदे यांनी झेंडा फडकावला। त्यानंतर शिंदेंनी रोहित पवारांच्या अनेक शिलेदारांना आपल्याकडे खेचत त्यांना धोबी पछाड देत एकाकी पाडले होते। आता यातच भरातभर म्हणजे जिल्हाध्यक्ष राहिलेल्या फाळके यांनी राजीनामा दिला व त्यांच्या भेटीस राम शिंदे पोहोचले। यामुळे येणाऱ्या काळामध्ये रोहित पवारांना खिंडीत गाठण्यासाठी शिंदे यांचा हा नवा डाव तर नाही ना, अशी देखील चर्चा सुरू आहे। आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्स अप मराठीला, तसं आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।